आपल्याला कळेल अजून काय काय होतं आहे, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील. मंत्री गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. महाजनांच्या दाव्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपोकपणा म्हणतात. मर्दा असाल तरी सगळे ईडी, CBI, इन्कम टॅक्स, पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या. मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही फोडून काढतो त्या बघा. भूकंपाची फार उत्सुकता आहे महाराष्ट्राला. आता त्यांनी भाष्य केल्यामुळे त्यांनाच माहीत असेल काय ते. तुम्ही काल असं म्हणाले होते की 8 महिने राहिलेत आणि आपला वेगाने काम करायचं, खूप काम करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणाले की 8 महिने राहिले म्हणजे काय, असं सगळं चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे जे आपलं आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेचा आता सगळा त्या दृष्टीने मेळावे सुरू झालेले आहेत. त्यानंतर विधानसभेच्या कामाला सुरुवात होईल. खरं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, महायुतीचं काम 12 महिने 365 दिवस सुरू आहे. गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलंय की 15 दिवसामध्ये भूकंप होणार आहे, 13 तारखेला भूकंप होणार आहे, यात मध्ये सत्यता आहे. या पक्षातल्या उबाठा गटातले असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. आता ते संभ्रम अवस्थेत आहेत. नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील. त्यांना हे लोक ईडीचं नाव देतील. म्हणजे गेले ते गद्दार, ते धोकेबाज, त्यांना ईडीचा धाक होता, असे सगळे वाक्य हे वापरणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा, इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हे मनोमन ठरवलं की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपल्या स्वाभिमानानं इतर पक्षात जाऊन, मग ते शिवसेना असो की भाजपमध्ये जाऊन आपण आपल्या स्वाभिमानानं जगावं. म्हणून हा मोठा भूकंप ह्या 13 तारखेला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.